कैरीचा सीझन सुरू झाला की तोंडी लावण्यासाठी आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो. जसे की कैरीची कढी, कैरीची चटणी, कैरीचं गोड लोणचं, कैरीचं पन्हं असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतच असतो. त्याचप्रमाणे आज आपण आंबट गोड चवीचा मेथांबा बनवणार आहोत. हा मेथांबा चवीला इतका भारी लागतो ना की तुम्ही एक चपाती जर खात असाल तर त्याऐवजी तुम्ही 2 चपाती नक्कीच खाणार. तर चला मग हा मेथांबा कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात. नमस्कार मंडळी, सुनीता लावांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मेथांबा बनवण्यासाठी इथं मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे. ही तोतापुरी कैरी आहे. तुमच्याकडे जी कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता. कैरी घेताना ती ताजी आणि कडक कैरी बघून घ्या. अशी बिलबिलीत किंवा पिवळसर कैरी घेऊ नका. तर ही कैरी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, जेणेकरून याचा चीक वगैरे सगळा निघून जाईल. कैरी धुतल्यानंतर ती स्वच्छ कापडाने चांगली पुसून कोरडी करायची. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही. तर ही कैरी आपल्याला कापून घ्यायची. अशा पिलरच्या साह्याने याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. ही कैरीची साल लवकर शिजत नाही आणि या सालीमुळे मेथांबा कडवट लागू शकतो, त्यामुळे साल काढून घ्यायची. तर बघू शकता कैरीची सगळी साल मी काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर आधी कैरीचे असे उभे काप कट करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारामध्ये कैरीच्या फोडी पाहिजे आहेत तशा तुम्ही कट करू शकता. तर काय करायचं, कैरीचा असा एक उभा काप घ्यायचा, त्याचे असे 2 भाग करायचे. त्यानंतर त्याचे असे उभे पीसेस कट करायचे. इथे मी कैरीचे उभे काप करणार आहे. तुम्ही चौकोनी तुकडे केले तरी चालतील. असे उभे काप केल्यानंतर परत याचे मी छोटे पीसेस कट करणार आहे. तर बघा, एवढ्या जाळीचे कैरीचे पीसेस कट केलेले आहेत. तर यापेक्षा पातळ काप करू नका, नाहीतर नंतर कैरीचे तुकडे न राहता ते पूर्ण विरघळले जातील. तर बघा, कैरी मी अशी कट केलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण कैरी कट करून घेते. तर बघा, सगळी कैरी मी कापून घेतलेली आहे. साधारण कपभर ह्या कैरीच्या फोडी असतील. चला आता पुढची प्रोसेस करूयात. तर मेथांबा करण्यासाठी गॅसवर मी एक स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता 1 मोठा चमचा तेल घालायचं. तेल हलकसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची. मोहरी चांगली फुटली की यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा मेथी दाणे घालायचे. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे सर्व जिन्नस काही सेकंद परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, नाहीतर काय होतं, मेथी दाणे करपू शकतात. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात. त्यानंतर लगेचच कैरीच्या फोडी घालायच्या, म्हणजे मग हळद करपत नाही. आता ह्या कैरीच्या फोडी तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. कैरीच्या फोडी छान परतल्या की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, जेणेकरून कैरीच्या फोडी लवकर शिजतात. 1-2 मिनिट ह्या फोडी परत चांगल्या परतून घ्यायच्या. त्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि 2 मिनिट वाफेवर ही कैरी शिजू द्यायची. एकदम लो गॅसवर ही कैरी आपल्याला शिजून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूयात. तर कैरी आपली पहिल्यापेक्षा मऊ झालेली आहे. तर ती आता आपण हलवून घेऊया. याला जास्तही हलवायचं नाही, नाहीतर कैरीच्या फोडी तुटू शकतात. तर यापेक्षा जास्तही कैरी ह्या स्टेजला शिजवू नका, नाहीतर कैरीच्या फोडी न राहता त्या विरघळून जातील. आता त्यानंतर यामध्ये पाववाटी बारीक चिरलेला गूळ घालूयात. मी तोतापुरी कैरी घेतली होती, जी की कमी आंबट असते, त्यामुळे मी पाववाटीच गूळ घातलेला आहे. पण जर तुमची कैरी आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. तर ही कैरी आपल्याला गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर गूळ वितळण्यासाठी मी यामध्ये थोडंसं चमचाभर पाणी घालते, मिक्स करते. आता यावर झाकण ठेवून लो गॅसवर आपल्याला ही कैरी अजून जरा थोडीशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मग गुळाचा पाक आतपर्यंत मुरला जाईल आणि मेथांबा आपला छान चविष्ट लागेल. तर 1-2 मिनिट मी ही कैरी लो गॅसवर चांगली शिजून घेतली आहे. बघू शकता कैरीची फोड एकदम ट्रान्सपरंट झाली आहे. आता त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर घालून जरा मिक्स करते. तर आपला हा मेथांबा तयार झाला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. बघू शकता आपला मेथांबा किती सुरेख दिसतोय. रंग तर पहा किती छान आलाय. बघता क्षणीच खावासा वाटतोय. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल नाही. तर हा मेथांबा तुम्ही चपाती, भाकरी किंवा ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता. तर हा मेथांबा पूर्ण थंड होऊ द्यायचा. त्यानंतरच हा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे मग हा वर्षभर चांगला टिकतो. तर अशा पद्धतीने हा मेथांबा एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा. तसेच सुनीता लावांडेज किचनला सपोर्ट करा. धन्यवाद.